संत माधव बाबा महाराज की जय। उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या। धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाशी। माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे साचू कारे जाईल। आयुष्य जात आहे पहा, काळज पतशे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचा। संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नाम स्मरा, मुक्ती सायुजता वरा हेची करा बापानो। धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण गा देवाशी। विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा, धरांतरी निज प्रेमा, न चुका नेमा हरिभक्ती। धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण गा देवाशी। महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रेहि, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। उतरे चरण संतांची, उतरे चरण संतांची, उतरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजीचे गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्प्रति प्रदेशं, विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा।
सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपादनानं शिविदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गृंतमस्तक हे पायावरिया वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, मस्तक हे पायावरिया वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, मस्तक पायावरी यावार करी संतांच्या, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा म्हालागी, वंश परंपरा दासमी अंकित तुका मुकलिता लाजोना, उपवास पारणी राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरू, आता मध्ये येथे सहाय्य करीतसे देवा, तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवनी, श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यता जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी, श्रीमंत श्री पांडुरंग परमात्म्याचे लढिवाळ भक्त श्री संत नामदेवराय या अभंगातून तुम्हा आम्हाला जाग करतात. अनंत कृपाभूषित अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशिनाघात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञान्यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय वैष्णवाग्नी विश्वमाऊली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याचे लढिवाळ भक्त असणारे श्री संत नामदेवराय आणि त्या नामदेवरायांचा 6 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. काही जणांच्या मनामध्ये शंका आली असेल अप्पा की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि महाराजांनी अभंग मोठा का घेतला. तर अभंग मोठा घेण्याचं एकमेव कारण अभंगाच्या मोठेपणाखाली नीट ऐका, अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकून जात असतं म्हणून अभंग मोठा घेतलेला आहे. वैकुंठवाशी नारायण बाबा केंद्रे यांच्या 43व्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या केंद्रीय परिवाराच्या वतीने आपल्या वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हल्लीच्या काळात महाराज पुण्यस्मरण कोणी करत नाही, गोड जेवण कोणी करत नाही, श्राद्ध कोणी करत नाही, परंतु 43 वर्ष झाले अखंड नारायण बाबाची पुण्यतिथी या ठिकाणी समापन्न होत आहे. गेले दिगंबर विश्वविभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐशी कोणी होनी नाही का झाकरिया घटीचा दिवा, नेनी जे झाला केदवा, या रीती जो पांडवा देह ठेवी, दशमीच्या पर्व काळावरती भगवंताच्या चरणावर आपला देह समर्पित केला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. महाराज या मृत्यू लोकामध्ये जो जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे. कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये बोलत असताना बोलून जातात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वेडीजे, तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्याते. आपल्या शरीरावर जे वस्त्र आहे, जे कपडे आहेत
ते कपडे खराब झाल्यानंतर फाटल्यानंतर आपण कापड दुकानामध्ये जातो, नवीन वस्त्र खरेदी करतो आणि ते वस्त्र परिधान करतो. तसंच आहे महाराज, हे शरीर खराब झालं, व्यवस्थित ऐकू येईना गेलं, व्यवस्थित दिसना गेलं, व्यवस्थित चालता येईना गेलं, त्यावेळेला जगाचा मालक याच्यातलं जीवरूपी सिम कार्ड काढून घेतो आणि ब्रह्मदेवाच्या फॅक्टरीमध्ये नवीन नवीन हँडसेट तयार झालेले असतात. तुमचं जसलं कर्म आहे त्या दृष्टिकोनातून, तुमची जशी वासना आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जन्माला घालतो. नाथ महाराज सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची झाली अंगी हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे, किंवा उपजेते नाशे नाशे ते पुनर्विदिशे, हे घटिका यंत्र जैशे परिभ्रमेगा, जातशे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत शच, तस्माद परिहार्यते नत्वम शोचितु मरहशे. म्हणून वैकुंठवाशी नारायण बाबाच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. श्री हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय वंदनीय किसन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्याही चरणावर मी नतमस्तक होतो आणि अभंगाकडे ओळण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला वैकुंठवाशी नारायण बाबा केंद्रे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं झालं तर, यादसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवट तो भला माझा भो गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा, शेवट तो होतो तुझ्याने गोड, मनोनी चाड धरी मनी. महाराज, आपला शेवट जर गोड करायचा असेल तर त्या भगवंतासोबत आपलं नातं जोडा. कुठलंही कार्य करत असताना त्या भगवंताला धरून जर आपण कार्य केलं तर आपला शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. काही थोडा बहुत लाग पाठ, जरा भक्ती भाव जरा बळकट, तनमन ध्यान त्याला वनिया निश, जरी करणे असेल गोड शेवट गा. असेल गोड शेवट गा. काय करा तर काही थोडा करा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, तन मन द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट का. आपण तर वासुदेवामध्येच निघून घातलं. महाराज, आपला शेवट जर गोड करायचा असेल तर त्या भगवंतासोबत आपलं नातं जोडा. कुठलंही कार्य करत असताना त्या भगवंताला धरून आपण कार्य केलं पाहिजे. बघा, सज्जन कसं याने मांस विक्रीचा धंदा केला, आप्पा कुणाला धरून केला? देवाला धरून केला.
म्हणून एकादशीचा पर्व काळ जरी असेल, एकादशीच्या पर्व काळावरती सज्जन कसयाच्या दुकानाला जर जास्त गर्दी झाली तर विटेवरच्या मालकानं उडी टाकावी आणि सज्जन कसयाला मांस विक्री करता सहाय्य करू लागावं. सज्जन कसया विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. बघा, पांडवाने मारामाऱ्या केल्या, कुणाला धरून केल्या? देवाला धरून केल्या. म्हणून तर म्हणावं लागतं, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा. कसाची आखोना द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा राणा, पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना द्वारकेचा राणा, पांडवा घरी द्वारकेचा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुदा आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. किंवा पहाती पांडव अखंड वनवाशी. महाराज, त्या पांडवाने मारामाऱ्या केल्या, देवाला धरून केल्या, म्हणून त्यांच्या मारामाऱ्या सुद्धा गोड झाल्या. बघा, पांड्या विट्या गोम्या चिम्या वाकड्या बोबड्या सुदाम्या यांनी चोऱ्या केल्या, कुणाला धरून केल्या? देवाला धरून केल्या. म्हणून सप्ताह 7 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याचा, यांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय सप्त्याचा शेवट गोड होत नाही. म्हणून तर आपण नेहमी म्हणत असतो बघा, कागा विठोबा तुझं आता म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या नावे. अशुभ कार्य सुद्धा शुभ करण्याचं सामर्थ्य त्या भगवंतामध्ये आहे. म्हणून त्या भगवंताला धरून आपण कार्य केलं पाहिजे. वैकुंठवाशी नारायण बाबांनी पूर्ण आपलं जीवन त्या भगवंतासोबत समर्पित केलं. पूर्ण आयुष्यभर भजनाची साधना केली, नामचिंतनाची साधना केली. म्हणून तर महाराज दशमीच्या पर्व काळावरती आपला देह या ठिकाणी भगवंताच्या चरणावर समर्पित केला. गेलेले माणसं परत येत नाहीत. गये वये कभी आते नाही उनकी याद आती. गेलेले माणसं परत येत नाहीत, परंतु या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आठवणीला उजाळा मिळत असतो. म्हणून नामदेवरायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. नामदेवराय म्हणतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखविवता जन्माच्या. नामदेवराय या अभंगातून आपल्याला जाग करतात. महाराज, काकड्यातले जेवढे अभंग आहेत तेवढे अभंग संत महात्मे आपल्याला वेळोवेळेला जाग करणारेच अभंग आहेत. बघा, महाराज, कीर्तनात जो आनंद आहे यापेक्षा 1000 पटीने आनंद कशात आहे? आपला काकड्यामध्ये. परंतु हल्लीच्या काळात काकडा मंद की वारकरी व्हायला वाकडा. काकडा कुणाला करा वाटत नाही. मला जुन्या काळामध्ये आजही महाराज वारकऱ्याचा फडकऱ्याचा काकडा तुम्ही आजही ऐका. आळंदी पंढरीचे निष्ठावंत चालणारे वारकरी जे आहेत त्यांचा काकडा तुम्ही श्रवण करा. काकडा कसा म्हणावा, त्या काकड्याला चाली किती लावाव्या, कशा लावाव्यात, याचे काही नियम आहेत. काकडा म्हणत असताना निष्ठावंत वारकरी जर असेल, सकाळी उठला की त्याच्या मुखारविंदातून एकच शब्द बाहेर पडणार, कोणता? वासुदेव हरी पांडुरंग हरी. वारकरी उठला, उठल्यानंतर वारकरीची विधी झाली, वारकरी काकड्या करता बसला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पहिली मालिका. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पहिली मालिका कुठपर्यंत म्हणायची? विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी, मग सुका काय उनी, झाले सोयरे त्रिभुनी. पहिली मालिका. दुसरी मालिका कोणत्या कोणत्या भक्ता करता विटेवरच्या मालकानं काम केले याकरता दुसरी मालिका. उंच निंच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. तिसरी मालिका भगवंताच्या सगुण रूपाचं दर्शन. महाराज, आपण जर कधी पंढरपूरला गेला, त्या पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं तर देव कसा दिसतो. जगद्गुरु तुकोबरायांना
जगाचे मालक कसे दिसले तुकोबराय अभंगाच्या रूपाने वर्णन करतात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. चौथी मालिका काकडा उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दीन जनाची सावली येई धावनी स्मृताची. पाचवी मालिका भूपाळी योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मनन पुरे धनी. सहावी मालिका चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हा मग सातवी मालिका वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून पूजेची वळ. वारकऱ्यामध्ये पूजेची वळ म्हटली जाते. ज्ञान्यांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञानदेव तुमाईशे किंवा जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे बळ रेडा बोले कुठपर्यंत म्हणायची. अवघ्या उपचारा एक मनची दातारा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. तुकोबराय म्हणतात चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा. यानंतर मग महाराज वासुदेव चालू होतात. वासुदेव म्हणत असताना वासुदेव कसे म्हणावेत याचे काही नियम आहे. वासुदेव म्हणत असताना पहिल्यांदा वासुदेव तुकोबरायांचा म्हणायचा. म्हणू राजा ऐक देहपुरी किंवा गातो वासुदेव मी ऐका. 2 नंबरला नाद बाबाचा वासुदेव. 2 नंबरला धन्य जगी तोचे एक हरिरंगी नाचे हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. 3 नंबरला नामदेवरायांचा वासुदेव आणि 4 नंबरला कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय त्या ज्ञानोबरायांचा वासुदेव. आंधळा पांगळा भैरा मुका जोगी या दृष्टिकोनातून आपण म्हटलं पाहिजे महाराज. पुन्हा त्यानंतर जागल्या आता जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा दळण कांडण या दृष्टिकोनातून आपण म्हटलं पाहिजे. नामदेवराय या अभंगातून तुम्हा आम्हाला जाग करतात. जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा बघा अनेक अभंगातून तुम्हा आम्हाला जाग केले. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा तू ऐक रे जना तुझ्या सुहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरा पंढरीचा राणा मना माझी स्मरा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा पंढरीचा राणा मना माझी स्मरा. आई करे जना आई करे जना आई करे जना आई करे जना तुझ्या सोहिताच्या खुना तुझ्या सोहिताच्या खुना तुझ्या सोहिताच्या खुना तुझ्या सोहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. ऐक रे जना तुझ्या सुहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. जना ऐक आपलं स्वहित कशात आहे आपुले हित आपण पाही संकोच तो न धरी काही. महाराज भगवंताच्या नामचिंतनामध्ये संतांच्या संगतीमध्ये आपलं हित आहे महाराज. म्हणून तर नाथ महाराज आपल्याला जाग करतात. बाबांनो आयुष्याचा नाश करू नका कारण भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलाय. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तमची गती देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. महाराज हा नरदेह फार चांगला आहे. नाटाच्या अभंगामध्ये अनेक अभंगामध्ये संत महात्म्यांनी या देहाचं वर्णन केलेलं आहे. हा देह कसा मिळालाय पावला हा देह काकताली नाही. एखादा आंधळा मनुष्य टाळी वाजवत असताना त्याच्या हातामध्ये टाळी वाजवत असताना कावळा सापडावा तसा हा आपल्याला नरदेह मिळालेला आहे. म्हणून या आयुष्याचा तुम्ही नाश करू नका
कारण हे आयुष्य कसं आहे, अल्पायुष्य मानव देह, शतक निले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिगा. हे आयुष्य अल्प आहे. बालपण गेले निनता, तारुण्यपणे विषेवता, वृद्धपणे प्रवतली चिंता, मरे मागोता जन्म घेणे. बाळपण आपलं महाराज न कळण्यात जाते. बरं माणसाला कळतंय तरी कधी? बघा, ज्या वेळेला आपण लहान असतो त्यावेळेला आपल्या घरातले सर्वजण आपल्याला, वडीलधारी माणसं म्हणतात, आमच्या बाळूला काही अण्णा कळत नाही. बाळू मोठा झाला, बाळूचा विवाह झाला, 2 हाताचे 4 हात झाले, चतुर्भुज झाला. धर्मपत्नी म्हणते आमच्या ह्यांना तर काहीच कळत नाही. पुढं विवाह झाल्यानंतर मुलं झाली, मुलं म्हणते आमच्या म्हाताऱ्याला ना काहीच कळत नाही. बरं माणसाचा जन्म हा न कळण्यातच जातोय का? बालपण गेले न कळता, तारुण्याच्या मध्ये आपण कोणालाच मानत नाही महाराज. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी, सदा मुसमुशी धुळे जैसा. महाराज आपल्या शरीरामध्ये ताकद असते, अंगामध्ये मस्ती असते, त्यामुळे आपण कोणालाच मानत नाही. संताला मानत नाही, ना देवाला मानत नाही, नाही तर वडीलधाऱ्या माणसाला आपण मानत नाही. म्हणून संत महात्मे वर्णन करतात, बालपणे गेले नेनता, तारुण्यपणे विषेविता, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म घेणे. वय झाल्यानंतर मग महाराज परमार्थ करण्यात काही अर्थ नाही. कारण खोबऱ्याची वाटी झाले ऐसे मुख, नाक मुख गळू लागले लाळ आणि शिंबूड, श्वाना परिगती झाले अवघी कडती हाड हाड. महाराज परमार्थ हा तरुणपणात करावा, मग त्याचा आनंद, त्याचा आस्वाद आपल्याला घेता येतो. संत महात्मे म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना. हल्लीच्या काळात महाराज तरुण मुलं नटतात, पण कुठं नटतात हे सांगण्याचं ठिकाण नाही. परमार्थाकडे तरुण मुलांनी यावं ही काळाची गरज आहे. परंतु तरुण आणावे लागतात धरून, कुठं? अण्णा कीर्तनाकडं. म्हणून संत महात्म्याने आपल्याला जाग केले. तुकोबराय सुद्धा तुकोबराय एका अभंगामध्ये म्हणतात की, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागता हा जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्रफळ पूजावा सकळ, पूजा पत्र काही फळ पुष्प तुई, बहुत दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार, तुका मागे दान द्यावे जी अन्य. जुन्या काळात महाराज, जुन्या काळात सकाळी उठलं की वासुदेवीचे कुडमुडेवाले यायचे आणि त्यांच्या मुखारविंदातून आपल्याला जाग करण्याकरता अभंग निघायचे. म्हणून नामदेवराय सुद्धा या अभंगातून आपल्याला जाग करतात. अभंगाच्या प्रथम जागहून काय करा तर स्मरण करा पंढरीनाथा. राम राम स्मरादी लाहो करा गाठ घाला मूळबंदी,
सांडावा भुगिया उपाधी लक्ष लावून राहा गोविंदिगा करा विठ्ठल स्मरण करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबांनो तुम्ही सर्वजण भगवंताचं नामस्मरण करा कोण कोण गाते श्रुती आणि पाहते गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दूषिते चतुर विनोदे दूषिते स्वभावे पूर्ण ज्ञाते या सकळाचे विनवणी स्वभावे पूर्ण ज्ञाते या सकळाचे विनवणी स्वभावे पूर्ण ज्ञाते गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दूषिते गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दूषिते स्वभावे पूर्ण ज्ञाते स्वभावे पूर्ण ज्ञाते स्वभावे पूर्ण ज्ञाते स्वभावे पूर्ण ज्ञाते या सकळा देवी नवनी या सकळा देवी नवनी या सकळा देवी नवनी या सकळा देवी नवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणून भक्ता भवल क्षण यदन प्रमाण दावी तो मौली करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान जाणून भक्ता भवल क्षण यदन प्रमाण दावी वा अशा चाली ऐकल्यावर बरं वाटतं महाराज वारकरी संप्रदायामध्ये वारकरी चाली ह्या आपल्याला कुणी दिल्या तर वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज निघनूरकरांनी दिल्या आज वारकरी संप्रदायावरती बंकट स्वामीचे अगणित उपकार आहेत स्वामी म्हणजे काही साधारण महात्मा नव्हता महाराज गोराडेश्वर डोंगरावर गाथा ज्ञानेश्वरी भागवत हे ग्रंथ सर्व मुखदत केलेले होते आणि तपश्चर्या करणारा महात्मा होता आणि त्या महात्म्याने आपल्याला वारकरी संप्रदायाकरता अनेक चाली दिल्या परंतु हल्लीच्या काळात महाराजांच्या पुढे क्षमा मागून बोलतो हल्लीच्या काळात हिंदी गाण्याच्या चाली वारकरी संप्रदायामध्ये आल्या महाराज संप्रदायाचं वाटोळ झालं हिंदी गाण्याच्या चाली अभंगाला लावू नका कारण तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे नादबाबाचे अभंग हे रत्न आहे तुकोबाराय म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने शब्दाचीच शस्त्री यज्ञ करू त्या अभंगाला त्या रत्नाला घाण चाली लावू नका परंतु हल्लीच्या काळात महाराज या चालीशिवाय हिंदी गाण्याच्या चालीशिवाय चालीच नाही शोकांतिक आहे एक जणानं माझ्या कीर्तनात नवरात्रोत्सव चालू होता दादा आराध्याची चाल म्हणली कशाची आराध्याची बरं मनी नाका म्हणल्याबरोबर ऐकणाऱ्याच्या अंगात आलं मी जवळ गेलो मिठी मारली उग कानात हळूच म्हणलं ए देवा अरे काय चुकलंय सांग बाबा ती म्हणला महाराज तुझं बी काही चुकलं नाही माझं बी काही चुकलं नाही लय आवळूनक म्हणला किशेत बिडे आहेत मोडत्याल काय चाली आहेत महाराज गाते श्रुते आणि पाहते चतुर विनोदी दुष्यते सोहमभावे पूर्ण ज्ञाते या सकळाते नवनी सर्वांना विनंती करतात काय करा विठ्ठल स्मरण तुम्ही भगवंताचं स्मरण करा नामस्मरण करा उठा जागे व्हारी आता स्मरण करा पंढरीनाथा काय करा तर भावे चरणी ठेवा माता अंतकरणामध्ये भगवंताविषयी भाव धारण करा कारण देव काय पाहतो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा भावे चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या जन्म मरणाच्या व्यथा हा तुम्ही काय करा तर चुकवा महाराज किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित अनेक वेळेला आपल्याला जन्माला यावं लागतं
परंतु महाराज भगवंताचं नाम जर आपल्या मुखात असेल तर येते वेळेस बी दुःख नाही आणि जाते वेळेस सुद्धा काय नाही, दुःख नाही. हृदयी असता नाम तुझे गर्भवाशी दुःख नाही येता जाता. परंतु शेवटच्या काळात महाराज त्या देवाचं नाम मुखामध्ये येतच नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही, त्याच्या सुखाला पारावार राहत नाही. म्हणून ज्ञानोबांची ओवी आहे का तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. मनुष्याच्या मुखारविंदामध्ये सतत त्या भगवंताचं नाम असावं. मोक्ष शब्दाचा अर्थ भवसागर तरणं, मुक्त होणं म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणं. आणि मृत्यूवर विजय जर आपल्याला मिळवायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन आपण केलं पाहिजे. मला जगद्गुरु तुकोबारायांचा विशेष आहे. तुकोबारायांनी मृत्यूवर विजय मिळवला. तुकोबाराय म्हणतात जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, काळ गुलाम सलाम करी तुकिया घरी रावतशे. तुका म्हणे काळ हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज तुकोबारायांचे चाहते तुकोबारायांना धन्य म्हणतात, यात नवल नाही. तुकोबारायांचे वैरी असणारे रामेश्वर भट्ट सुद्धा तुकोबारायांना धन्य म्हणतात. समर्थ म्हणतात, कारण समर्थ कोणालाही म्हणत नाहीत महाराज. समर्थ दाता कवनाते नास्ती न म्हणे. याचक जर मागण्या करता आला तर कोणाला कधीच नाही म्हणत नाही. त्याला काय म्हणतात? धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांना समर्थ म्हणतात. असे असणारे तुकोबाराय नामदेवराय म्हणतात की तुम्ही काय करा, जन्म मरणाच्या व्यथा चुकवा. म्हणून येथे नाही उरवाले अवतार एरते पामर जीव किती. म्हणून चुकवी व्यथा जन्माच्या. नामदेवराय म्हणतात बाबांनो या मायाजाळामध्ये गुंतू नका, तुम्हाला यातून कुणी सोडू शकत नाही. धन दारा पुत्र हे तुम्हाला सोडवणार नाहीत. अभंगाच्या दुसऱ्या दारा पुत्र जन बंधू पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवा. पुत्र जन बंधू सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाशी. फडकऱ्यामध्ये कीर्तनामध्ये डबल प्रमाण म्हणावंच लागतं. कारण एका ट्रॅक्टरनं जर नांगरलं तर एकानं रुटर करावं लागते. म्हणून डबल प्रमाण. धन दारा पुत्र आणि जन. धन हे कसं आहे? धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. आणि तुकोबाराय म्हणतात जोपर्यंत तुमच्याकडे धन आहे तोपर्यंत लोक तुम्हाला काय करतात? किंमत देतात. तुकोबारायांचे अभंग आहेत महाराज. संताचं वचन कधी खोटं ठरत नाही. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाचा काजा. इंद्रिय मावळले आला बाबुलाजा, कैशे विपरीत झाले तोची देह नवे तुझा. जोवरी चाले धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जर भावाचं दिवाळा निघाचं कोणीच बघत नाही महाराज. धन दारा घरदार हे सुद्धा आपले नाही. कारण संत महात्मे ज्ञानोबा एका ठिकाणी म्हणतात
माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी, एक नामी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, ते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी, सद्गुरु वाचुनी संसारी तारक, नशेची निष्ठंका अनुकूल, इंद्र चंद्र देव ब्रह्मांदी करुणी, संशयाची श्रेणी छेदतीना. ते आपल्याला सद्गुरु शिवाय कोणी सोडवत नाही, धन दारा पुत्र जन, कारण जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, हे सर्व काय आहे बाबा, मिथ्या आहे. म्हणून तू काय कर, तर त्या भगवंताला शरण जा, मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. त्या भगवंताला आपण सर्व भावानी शरण घेतलं पाहिजे, कायेन वाचन आणि मनाने त्या भगवंताला जर आपण शरण गेलो, कारण ममई मांशु जीव लोके जीवभूत सनातना, मनषष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. मला त्या भगवंताला आपण शरण जर गेलं तर तो देव आपल्याला या भवसागरातून पलीकडे घेऊन जातो. म्हणून नामदेवराय म्हणतात, म्हणून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा देवाशी. हे सर्व मिथ्या आहे बाबा, तुझे घर दार सोयरे धायरे हे सर्व मिथ्या आहे. कारण तुकोबरायांचं एक प्रमाण आहे बघा, नाटाच्या भंगामध्ये तुकोबराय म्हणतात, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित झाली ग्वाही, तुका म्हणे मान्या. काही चालत नाही, म्हणून बाबा हे सर्व मिथ्या आहे. म्हणून त्या भगवंताला शरण जा, या माया जाळामध्ये गुंतू नको. अभंगाच्या 3ऱ्या चरणात, माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझी निघरे, म्हणता मी माझी निघरे. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे. हे तो संपातीचे वारे, हे तो संपातीचे वारे, साचुकारे जाईल, साचुकारे जाईल, धनदारा पुत्र जन, बंधू सोयरी पिचुण, सर्व मिथ्या हे जाणून, शरणा देगा देवासी. धनदारा पुत्र जन, बंधू सोयरे पिचुण, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रेगा देवा. माया विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, म्हणता मी माझे निघरे. हे तो संपातीचे वारे, हे तो संपातीचे वारे, साचुकारे जाईल, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, साचुकारे जाईल, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे, साचू कार्य जाईल. या माया जाळामध्ये तू गुंतू नकोस. तुकोबरायांचा सुद्धा एक अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, मना नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. ज्या वेळेला काळ तुला नेण्याकरता येईल, काळाची उडी तुझ्यावर पडेल, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. तुझे मायबाप सुद्धा तुला सोडवणार नाही, परंतु एक खात्रीशीर सांगतो,
विटेवरची माय बाप तुला सोडवल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय माय बाप कुणाला म्हणतात? चला नाटाच्या भंगामध्ये. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाडल नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी, विठ्ठल विन चाडल नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी, विठ्ठल विन चाडल नाही आता, तुका म्हणे आता नाही दुसरी. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, विठ्ठल चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, 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 विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल कोळीचे दैवत, विठ्ठल कोळीचे दैवत. जगद्गुरु तुकोबराय माय बाप कुणाला म्हणतात? पांडुरंग परमात्म्याला म्हणतात. हा, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठलेविन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरी, व कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तुझे माय बाप सुद्धा तुला सोडवणार नाही, सोयरे धायरे सुद्धा तुला सोडवणार नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी, अनेक सोयरे भले भले. तुला जर सोडवणार कोण असेल तर तुका म्हणे तू सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या, काळाची ही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. म्हणून नामदेवराय म्हणतात, बाबा या माया जाळामध्ये गुंतू नको, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझेही खरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कार्य जाईल. मग तू काय कर तर संतांच्या चरणावर भाव ठेव. अभंगाच्या चौथ्या चरणात. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ गपत से महा, काळ गपत से महा, सोयताचा घोरवा, सोयताचा घोरवा, त्यानी रात्री हरीच्या, त्यानी रात्री हरीच्या, त्यानी रात्री हरीच्या, त्यानी रात्री हरीच्या, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन, धनधारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, सोयीचा घोरवा, त्यानी रात्री हरीच्या, आयुष्य जात आहे पहा, सोयी जपत से महा, सोयीचा घोरवा, त्यानी रात्री हरीच्या. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत शे महा, सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीचा.
आपलं आयुष्य जात आहे म्हणून या मायाजाळामध्ये गुंतू नकोस. हे आयुष्य कसं आहे? नाथ महाराज सांगतात एका हरिपाठामध्ये, परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह कैसा. एखादं फुल आहे, त्या फुलामध्ये फुलामधला सुगंध जर निघून गेला तर मग महाराज शेवटी काय राहतो? काहीच राहत नाही. परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्य शेवटी देह कैसा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ आपली क्षणोक्षणाला वाट पाहत आहे महाराज. क्षणोक्षणा हाची करावा विचार. थापता का करावया पार भूषण. काय होईल ही वरून जरा तापलंय त्याच्यामुळे घाम यायलाय. आयुष्य मोजा वया बैसला मापारी. महाराज आपल्या आयुष्याची गणना करण्याकरता मापारी बसलेला आहे आणि तो आपलं आयुष्य किती आहे हे मोजत आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात, बाबांनो घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. एक तास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्या खटवांग राजाला 1 तासाचं आयुष्य मिळालं. 1 तासामध्ये महाराज त्या खटवांग रायाने उद्धार करून घेतला. भगवंताने आपल्याला तर महाराज हे आयुष्य 100 वर्षाचं दिले. 100 वर्षाचं. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याला आपला उद्धार करून घेता आला पाहिजे. महाराज इतरत्र यवनीमध्ये उद्धार नाहीच. पशु पक्षाच्या यवनीमध्ये उद्धार आहे का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. पशु पक्षाच्या यवनीमध्ये उद्धार नाही. एकमेव महाराज उद्धार ह्या मनुष्य जन्मामध्ये आहे. हाच देही घडे देवाची भजन. म्हणून महाराज संत महात्मे वर्णन करतात, भगवंताने आपल्याला हा सुंदर असा नरदेह दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भोर. इंद्रिय दिलेत. काय काय दिले? 2 हात दिलेत. हात कशा करता? टाळी वाजवण्याकरता. टाळी वाजवावी गुढी उभा राही, वाट ही चालावी पंढरीची, वाजविता टाळा टाळी, होय होळी विघ्नाची. कीर्तनात बसल्यानंतर आपण जिवंत असण्याची पावती म्हणजे हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन आपण केलं पाहिजे. जर मुखाने नामचिंतन करून हाताने टाळी वाजवली तर हातावरच्या रेषा सुद्धा बदलतात. जर मुखाने नामचिंतन करून हाताने टाळी वाजवली तर शरीरामधल्या ब्लॉक झालेल्या नसा आहेत ना, त्या नसा सुद्धा चालू होतात. म्हणून महाराज हात कशा करता दिले तर दान धर्म करण्याकरता, टाळी वाजवण्याकरता. आणि पाय कशा करता दिलेत? तीर्थयात्रेला जाण्याकरता. महाराज आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आणि कधी गेलं पाहिजे? तरुणपणामध्येच गेलं पाहिजे. जवळ हे सकळ सिद्ध आहे. नाटाच्या भंगामध्ये म्हणतात, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको, यात्रे अलंकापुरा येती, तेती आवडती विठ्ठला. म्हणून संत महात्मे म्हणतात, बाबांनो इंद्रिय चांगली आहेत, गात्र चांगली आहेत, तोपर्यंत तू काय कर? तीर्थयात्रा करून घे. तुला आम्ही हा नरदेह फुकट दिलाय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गाईन गुण तयाचे. म्हणून आयुष्य जात आहे पहा, काळ आपल्या आयुष्याची गणना करतोय. काळ जपतशे महा, सोहिताचा घोर वहा. सोहित पहा, ध्यानी रहा श्रीहरीचा. काय करा तर संताच्या चरणावर, संत चरणी भाव धरा, क्षण क्षणा नाम स्मरा. 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 मुक्तीचा योजनावरा हेची करा बापानो. मुक्तीचा योजनावरा हेची करा बापानो. धनदारा पुत्र जन
विश्वास असावा. कारण श्री संताची माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत. या जगात नीट ऐका, या जगात विश्वास जर ठेवायचा झाला आप्पा, एक तर संतावर तरी ठेवा, नाहीतर भगवंतावर तरी ठेवा. कारण विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचे हे दोनच जागा आहेत, दोनच पात्र आहेत. विश्वास नावाचा पक्षी एकदा का उडाला की परत पुन्हा बसत नाही. म्हणून संत चरणी भाव धरा. संतांच्या चरणावर आपला भाव ठेवा. महाराज, संताची भेट, संताचे चरण रज हे फार दुर्लभ आहे. आयुष्याचा संग तुकोबराय म्हणतात, देई नारायणा बोलावा वचना जयाच्या. कुणाचा? अखंड जया तुझी प्रीती, मज देत याची संगती. मग मी कमळापती तुझ बाणाने कंटाळा, पडून राहीन ते ठाई उगाच संताची पायी. संत संग देई अनेक प्रवाई घालू नको, संत संगती देई चरण सेवा, जेने हा तुझा विसर न पडावा. साधकाला सांगत असताना तुकोबाराय नाटाच्या भंगामध्ये म्हणतात, वैकुंठवाशी गुरुनाम गुरु आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुलेबुवा. गुलेबुवा नेहमी म्हणायचे, बुवा आपण वारकरीचे कीर्तन लेकर आहोत, फडकऱ्याची लेकर आहोत. गुलेबुवांना फडकऱ्याची कीर्तन फार आवडायची. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्यापक होते. गुलेबुवा काही सर्वसामान्य महात्मा होता का? गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत या तिन्ही ग्रंथाचं पारायण 8 दिवसात करायचं. म्हणजे महिन्यात किती पारायण? 4 पारायण. 4 पारायण. आमच्यासारखा एखादा मनुष्य जर गुलेबुवाच्या दर्शनाला गेला, दर्शन झालं, तुमच्याकडे बघत तर नव्हतेच, पण बसायचा आकार जर दिसला तर मग म्हणायचे, बुवा झालंय ना दर्शन, निघा आता. म्हणजे 1 सेकंद सुद्धा वेळ कुणाला देत नव्हते. मला संताचा 1 सेकंद सुद्धा वाया जात नाही. कधी वाया जातो संताचा? शिंक जांभळी खोकला इतुका वेळ वाया गेला. आणि आपण महाराज आपला तेवढाच वेळ भजनात येतो, नामचिंतनात येतो. आपल्याला जर शिंक आली, खोकला आला, जांभळी आली, तर आपण काय करतो? राम 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 म्हणतो. महाराज, संतांच्या चरणावर आपला विश्वास असावा. तुकोबारायांनी नेहमी म्हणावं नाटाच्या भंगामध्ये साधकाला सांगत असताना, बाबा संतांच्या संगतीमध्ये राहण्याकरता चुकू नको, राहे संत संगी चुकू नको. दशा येऊन बांधिला अंगी, पांगला नव्हे विशेषंगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे संत संगी चुकू नको. पुढे चला. संग करिता संतांचा बरबा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, पंत तो सुपंते चालावा. मला संतांची संगती घडावी. कुठल्या ना कुठल्या प्रकारे संतांची संगती जर घडली तर वाया जात नाही. संत समागमी एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारी श्वाने. महाराज जातात तोलानी मुलाचं वाक्य बोलून जाईल. महाराज, किडा झालो तर संताच्या न्हाणीत लावा, किडा झालो तर संताच्या न्हाणीत लावा, कुत्रा झालो तर संताच्या दारात लावा. तुझ्या दारीचा कुत्रा तुझ मोकलो दातारा. आणि घोडा झालो तर ज्ञानोबरायांच्या, कैवल्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबरायांच्या, जगदुरु तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात लावा. शेवीन उच्चिष्ट लोळे नांगणी, शेवीन उच्चिष्ट लोळे नांगणी, वैष्णवांचे नानी होईन किडा, वैष्णवाच्या नानी होईन मी किडा. महाराज, म्हणून संत महात्मे वर्णन करतात, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा. क्षणोक्षणाला त्या भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. महाराज, कारण कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. माता माऊलींनी सकाळी उठलं की पहिलं काम तुमच्याकडे काय असते? सकाळी उठलं की दारात अंगणामध्ये झाडून काढणं. झाडून काढत असताना काय म्हणायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आमच्या पंढरपूरला सकाळी महिला उठल्या की काय करतात अण्णा? हिनं तिच्या दारात केर लोटायचा आणि तिनं हिच्या दारात केर लोटायचं. बरं, तितकेत महाराज मांजर आडवी जावी. अगं थिरकी मधीच कुठं मरायलीस की? मांजरीवर कुत्र्यावर घालून बाया बोलायला लय बहादर. झाडून काढलं की रांगोळी काढत असताना रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. स्वयंपाक बनवत असताना रामकृष्ण हरी असं म्हणून जर आपण स्वयंपाक बनवला तर ते अन्न राहत नाही, ते अन्न प्रसाद होत असतं. प्रसादे सर्व दुःखाना ह्यानी रसोपजायते, संगा जायते काम, कामात क्रोधो बिजायचे. तुकोबाराय म्हणतात, देवाच्या प्रसादे करारे भोजन, फाल कोण कोण अधिकारी. आणि ते अन्न कसं होतं? पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. म्हणून तुम्ही क्षणोक्षण
त्या भगवंताचं नामस्मरण करा. क्षणोक्षणा नामस्मरा मुक्ती सायुजतावरा हेच करा बापानो. आणि हे असं आपल्याला कोण विनंती करतात? विष्णुदास विनविला बोलू नका भाव कामा. विनविला बोलू नका भाव कामा. विष्णुदास विनविला बोलू नका भाव कामा. विष्णुदास नामा बोलू नका भाव कामा. धरा अंतरी निज प्रेमा न चुकाने मारी भक्ता. धनदारा पुत्र जन बंधु सोया रे पियुषना. प्रेमा नचुकेने मारी भक्ती. धनधारा पुत्र जन बंधु सोय रे त्रिया. ओ सर्व मिथ्या हे दान शरण देवा शरण देवा. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवाशी देवाशी. शरण रिघा देवाशी. सर्व मिथ्या हे जाणून सर्व रिघा देवासी. शरण रिघा देवासी शरण रिघा देवासी देवासी. सर्व मिथ्या हे जाणून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवा. सर्व मिथ्या हे जाणून आ
माई मुबारक माई विष्णुदास विनवी नामा भूलू नका भव कामा धरांतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती हा धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी यथामती यथावकाश. श्री पांडुरंग परमात्म्याने श्री ज्ञानोबरायांनी श्री तुकोबरायांनी नामदेवरायांनी माधवबाबांनी जशी बुद्धी दिली त्या दृष्टिकोनातून आपण सेवा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. वैकुंठवाशी नारायण बाबाच्या 43व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. महाराज पुण्यतिथी पुण्यस्मरण संताचा हा जन्माचा बी सोहळा असतो आणि मृत्यूचा सुद्धा काय असतो सोहळा असतो. कारण पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव म्हणून वैकुंठवाशी नारायण बाबाचा हा पुण्यस्मरणाचा सोहळा आहे, पुण्यतिथीचा सोहळा आहे. आणि या पुण्यतिथीच्या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. महाराज बाबांना जाऊन 43 वर्ष झालं. बाबाची कीर्ती आजही आहे. जगद्गुरु तुकोबरायांना वैकुंठाला जाऊन किती वर्ष झालं आप्पा? 376 वर्ष. तुकोबरायांची कीर्ती दिवसेंदिवस वाढत आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे